मांडेदुर्ग प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद, गावातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता, महिलांचे पोलीस उपाधीक्षकांना निवेदन। मार्च महिन्याच्या सुरुवातीला चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील येळोरकर कुटुंबावर जमिनीच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 28 ते 29 जणांवर गुन्हा दाखल असताना पोलिसांनी केवळ 8 जणांना अटक दाखवली आहे। इतर आरोपींच्या बाबतीत पोलिसांनी घेतलेली भूमिका ही संशयास्पद असून दोषी पोलिसांवर कारवाई करावी तसेच आरोपी महिलांचा जामीन रद्द करावा अशा मागणीचे निवेदन मांडेदुर्ग येथील 70हून अधिक महिलांनी गडहिंग्लज येथील पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्याकडे दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की मांडेदुर्ग येथे येळोरकर कुटुंबातील 5 जणांवर 1 मार्च रोजी जमिनीच्या वादातून 28 ते 29 जणांनी हल्ला केला होता। त्यामधील एकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। या प्रकरणी पोलिसांनी केवळ 8 जणांना अटक करून इतर आरोपींना पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाहीत असा आरोप महिलांनी केला आहे। या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जाणून-बुजूनच पोलिसांनी आरोपींना वाव दिला असल्याचंही म्हटलं आहे। यातील काही महिलांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे त्या राजरोसपणे गावात वावरताना अनावश्यक गोष्टीवर भाष्य करीत आहेत। यामुळे गावच्या शांततेला धोका निर्माण झाला असून त्यांचा जामीन रद्द व्हावा व या प्रकरणातील तपास हयगय केलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर आनंदी डस्के, सरिता डस्के, बेबी पाटील, विमल गोंधळी, सुवर्णा पाटील, ज्योत्सा मोरे, मयुरी टक्केकर, सुनंदा शहापूरकर, रुपाली कंगराळकर, प्रेमा पाटील, दीपा धामणेकर, वर्धा धामणेकर, वंदना पाटील, मनीषा पाटील, सुष्मिता पाटील, सुजाता पाटील, मंगल पाटील, सुनीता दळवी यांच्यासह 70हून अधिक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत।